नमस्कार. शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. महायुतीत अजित पवारांची मोठी घुसमट सुरू आहे हे काही लपून राहिलेलं नाही. कदाचित त्यांना आता पश्चातापही होत असेल. शरद पवार यांच्या सावलीत होते तेव्हा त्यांना मान होता, आदर होता, दबदबा होता त्यांचा. आता काय आहे हे काय आता नव्यानं सांगण्याची कोणी सांगण्याची गरज उरलेली नाही. अजितदादांना महायुतीतून हाकला अशी भाषा भाजपने वापरली. अजितदादांना गप्प बसावे लागले. निवडणुकीत मिळाल्या तेवढ्याच जागा घ्याव्या लागल्या लोकसभा निवडणुकीत. अहो, कधी काळ हेच अजितदादा इतरांना देत होते. पक्षातले निर्णय स्वतः घेत होते. अहो, जे हात देणारे होते ते हात आज मागणारे झालेले आहेत. मागणारे शिवाय मागूनही काही मिळत नाही. ज्याने राष्ट्रवादी फोडण्याचा घेतलेला जो निर्णय तो जनतेला देखील आवडलेला नाही. एकूणच काय तर दादांची मोठी कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. म्हणजे असं बघा, सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी त्यांची अवस्था आहे. त्यात सोबत आलेले आमदार पुढेही सोबत राहतील की नाही हे सांगता येत नाही. आता तर अजित पवार हेच पुन्हा शरद पवार यांच्याकडे जातील आणि काका मला वाचवा, काका मला वाचवा असं म्हणतील अशी चर्चा सुरू झालेली आहे. त्यातच अजित पवार यांच्या पक्षातील नेते आमदार शरद पवारांना भेटत आहेत. आता हे का भेटत आहे त्याची खरी कारण कोण सांगणार आहे का? भेट लपवता येत नाही म्हणून मग काहीतरी पुढे केलं जातं. आता अजित पवारांच्या आमदार नेत्यांनी शरद पवारांची भेट नक्की कशासाठी घेतली हे आपण तर काही ठामपणे सांगू शकणार नाही. तरीही लागोपाठ होत असलेल्या भेटी आणि अजित पवारांची महायुतीतील अवस्था यांचा विचार केला तर काही वेगळे संकेत मात्र निश्चित जाणवतात ना. भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केले जाणारे लक्ष आणि भाजप कार्यकर्त्याकडून केला जाणारा कोंडमारा यामुळं महायुतीत अजित पवार गटाची कोंडी होत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या नेत्यांकडून शरद पवारांची आणि ठराविक दिवसानंतर भेट घेतली जात आहे. त्यामुळे हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची सुरुवात तर नाही ना अशी प्रश्नार्थक चर्चा आता राजकीय वर्तुळातही सुरू झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या या भेटी नेमकं काय सांगतायत असा सवाल उपस्थित केला जात आहे. अहो, लोकसभा निवडणुकीत महायुतीला सपाटून मार खावा लागल्यानंतर भाजपकडून विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले जात आहे. लोकसभेतील पराभवाला अजित पवार यांना जबाबदार धरले जात आहे आणि त्या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मध्ये प्रथम लेख छापून आला होता. त्यात भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला नको असलेलं राजकारण कारणीभूत आहे. अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपनं स्वतःची किंमत कमी करून घेतली आहे असं म्हटलं होतं. ऑर्गनायझर नंतर संघाशीच संबंधित असलेल्या विवेक या साप्ताहिकातूनही अजित पवार यांना लक्ष करण्यात आले आहे. शिवसेनेला सोबत घेणं हे भाजप कार्यकर्त्यांनी मान्य केलं, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणं भाजपच्या कार्यकर्त्याला आवडलेलं नाही असं सांगून अजित पवार गटावर टीका करण्यात आलेली होती. भाजपशी संबंधित या संस्थांच्या माध्यमातून अजित पवार यांच्यावर नैतिकदृष्ट्या दबाव टाकण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते अजित पवार यांना महायुतीत नको अशी भूमिका घेताना दिसून येत आहेत. पुणे जिल्ह्यातल्या काही कार्यकर्त्यांनी अशी मागणी मागच्या 15-20 दिवसापूर्वी केली होती बघा. त्यामुळं महायुतीमध्ये अजित पवार यांचा कोंडमारा होत असल्याचं मानलं जात आहे. मानलं काय, रोज वेगवेगळ्या घटना हे समोर येत आहे. सत्तेच्या चाव्या हातात येत असल्या तरी खुद्द भाजपच्या मातृसंस्थेकडून आणि कार्यकर्त्याकडून होणाऱ्या टीकेमुळं अजित पवार गट हा महायुतीत घायाळ झाला आहे असं मानलं जात आहे. निवडणुकीत पक्षाला विशेष असं काही हाती लागत नसल्याचंही दिसून येत आहे. त्यामुळं पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे. महायुतीमध्ये अजितदादांना लक्ष केलं जात असतानाच राष्ट्रवादीच्या गोटातील काही नेत्याकडून शरद पवार यांच्या भेटी गाठी घेतल्या जात आहेत. त्यामुळे अजित पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी पुन्हा जुळवून घेणार का आणि शरद पवार हे मागील सर्व काही विसरून अजित पवारांना पुन्हा सोबत घेणार का हे सवाल आहेत. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसापूर्वी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली.
त्या भेटीनंतर त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीबाबत पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले. मात्र पवार यांच्यासोबतच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नसेल असे कोणीही ठामपणे म्हणू शकत नाही. भुजबळांच्या भेटीनंतर अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनीही मोदी बागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. छगन भुजबळ सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार यांच्या गटातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली. म्हणजे अजित पवार गटातील नेत्याकडून ठराविक दिवसानंतर शरद पवार यांची भेट घेतली जात आहे. या भेटी या वैयक्तिक असल्याचं स्पष्टीकरण दोन्ही बाजूकडून दिलं जात असलं तरी आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र येण्यासाठीची चाचपणी तर सुरू नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरूही झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून अजित पवार गटाला अवघ्या 4 ते 5 जागांवर त्यांची बळवण गेली होती. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही अजित पवार गटाला किती जागा मिळतील हे अनिश्चित आहे. त्यामुळे भाजपाकडून केले जाणारे लक्ष आणि दुसरीकडे शरद पवार यांच्यासोबत होणाऱ्या गाठी भेटी महाराष्ट्राचे राजकारण कुठे नेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवार पक्षातील आमदार अतुल बेनके यांनी तर विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात असं देखील म्हटलेलं आहे. अर्थात त्यांनी हे कदाचित हा शब्द जोडलेला आहे. आता अजितदादा यांनी अधिक काळ तोंड दाबून भुकण्याचा मार सहन करू नये, काय ते एकदाच बोलून टाकावं अशी अपेक्षाही आता व्यक्त होऊ लागली आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.